उपोषण सुरू आहे। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुरू आहे, तर ज्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं त्या अंतरवाली सराटीत आता ओबीसींसाठी उपोषण सुरू आहे। आणि सुरुवातीला आपण नागपूरमधले अपडेट पाहूया। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आजही सुरू आहे। उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली आहे। जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोवर उपोषण सुरूच ठेवणार असल्याची भूमिका ओबीसी महासंघाने घेतलेली आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला नागपूरमधल्या या आंदोलनाचे अपडेट देतील। तुषार, साखळी उपोषण अजूनही सुरू आहे। एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यात, पण ओबीसी समाज मात्र चांगलाच आक्रमक झालाय। काय भूमिका आहे त्यांची? निश्चित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा हा 6वा दिवस आहे। आणि जर का बघितलं तर महत्त्वाचा विषय की त्यांना राज्य सरकारकडून स्पष्टता हवी आहे की जो नवीन शासन आदेश काढलेला आहे तो शासन आदेश त्याबद्दल स्वतः राज्य सरकारने त्याची स्पष्टता द्यावी। आणि त्यामुळे हे ओबीसी समाज आक्रमक आहे। आज ओबीसी मंत्री अतुल सावे हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी नागपूरमध्ये दाखल झालेले आहे। साधारण 11 ते 11:30च्या दरम्यान ते या आंदोलनस्थळी येणार देखील आणि सरकारची भूमिका देखील मांडणार आहे। मात्र या सगळ्या घडामोडीला घेऊन आंदोलकांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊया। अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झाले आहे। तुमची काय मागणी आहे आणि केव्हापर्यंत तुमचं उपोषण सुरू राहणार आहे? आमचा हा 6वा दिवस। आम्ही शासनद्वारे त्या 14 मागण्या ज्या मांडलेल्या आहे अतुल सावे यांच्यापर्यंत सुद्धा आमची मागणी पोहोचलेली आहे। आणि जोपर्यंत आमच्या या 14 मागण्यावर शासन काही बोलत नाही आणि त्या संदर्भात काही क्लिअर भूमिका मांडत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार आहे। आणि काल ज्या प्रकारे समोरच्या आंदोलनकर्त्यांना त्यांनी जो काही GR दिला त्या संदर्भात शासनाच्या वतीने आमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन आहे। ते जोपर्यंत शासन क्लिअर करत नाही तोपर्यंत आमचं साखळी उपोषण सुरू राहणार आहे। शासनाने कोणती GR देत असताना आमच्या ओबीसी बांधवांना विश्वास घेतलेला नाही आहे। विश्वासात घेतल्याशिवाय त्यांनी जर GR काढला असेल आणि ओबीसीला धक्का न लागला अशा प्रकारचे ते स्टेटमेंट करत आहे। पण संविधानिक आमच्या मागण्या आहे, असंविधानिक मागण्या लोकांना देत असताना आमच्या या संविधानिक मागण्या त्यांनी मान्य कराव्या। आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये 27% आरक्षणामध्ये कोणाचाही वाटा आम्ही सहन करणार नाही। बरं, त्या नवीन शासन आदेशामध्ये काय आक्षेप आहे तुम्हाला? का वाटतं असं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला? कारण एकच आहे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणं आहे। त्यांनी तर म्हटलंय की सरसकट प्रमाणपत्र मिळणार नाही, फक्त हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांच्या नोंदी असेल त्यानुसारच प्रमाणपत्र वितरित केलं जाईल असं बोलणं आणि प्रॅक्टिकली त्या गॅजेटमध्ये काय या संदर्भात अभ्यास करणं फार आवश्यक आहे। कारण शासनाने भूमिका मांडली की आम्ही गॅजेटनुसार त्यांच्या मागणीनुसार त्यांनी केलं, पण ॲक्च्युली गॅजेटमध्ये काय हे आमच्यासमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे। बरं, मला एक सांगा, आता काय भूमिका आहे? आंदोलन इतके आक्रमक आहे, त्याचं कारण काय वाटतं? ओबीसी समाजामध्ये या संपूर्ण नवीन शासन आदेशाला घेऊन एक संभ्रम आहे। ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या सातत्याने आम्ही मांडतोय। ओबीसीच्या मागण्या प्रचंड आहेत कारण हा समाजच मोठा आहे, त्याच्यामुळे आमचं समाधान झालेलं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या मार्गाने समजा ओबीसी प्रवर्गात येण्याचा जर प्रयत्न होत असेल तर ओबीसी समाज हे कदापि खपवून घेणार नाही। आणि अशा पद्धतीने या GRचा अभ्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व लोकांनी केलेला आहे। राज्य सरकार तर वारंवार सांगतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, मग त्यावर तुमचा विश्वास नाही का? नाही, गॅझेटियरच्या बाबतीत आम्हाला साशंकता आहे। गॅझेटियरमध्ये कुठेही वैयक्तिक नोंदी नाही, फक्त संख्यात्मक नोंदी आहेत। आणि संख्यात्मक नोंदी असल्यामुळे हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। तुषार, त्याच्यामुळे काहीसा संभ्रम ओबीसी वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याबद्दल आमच्या मनामध्ये साशंकता आहे असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। नागपूरमधल्या आंदोलनाचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान नाराज ओबीसी आंदोलकांची समजूत काढण्यासाठी सरकारची आता धावाधाव सुरू आहे। ओबीसी विकास मंत्री अतुल सावे आज थोड्याच वेळात आंदोलकांची भेट घेत आहेत। नागपूरमध्ये ते दाखल झाले।
थोड्याच वेळात ते आंदोलनस्थळी पोहोचतील. भरपूर अभ्यास केल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. त्यामुळे यामध्ये संभ्रम निर्माण करून घ्यायचं काही कारण नाही, असं सावेंनी म्हटलंय. त्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही. नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो. ओबीसीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये चर्चा त्यांच्याशी करणार आहोत आम्ही. नक्कीच मला खात्री आहे की त्या सगळ्यांशी चर्चा केल्यावर ते उपोषण आम्ही सोडू शकतो. अभ्यास सगळ्यांनीच केलेला आहे. त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्याच्यामुळे असं काही ते कन्फ्युजन काही नाहीये, खूप क्लिअरिटी आहे. ते ओबीसीच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत, त्याच्यावर चर्चा करून त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दरम्यान सरकारकडून ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी परखड भूमिका ओबीसी महासंघानं घेतली आहे. मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यावर मराठा समाजाचं आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र ओबीसी महासंघाचं साखळी उपोषणात 6व्या दिवशीही सुरूच आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे नागपूरमध्ये दाखल झालेत. आज ते ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण स्थळी भेट देणार आहेत. तर या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुल सावे यांचे शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट देणार आहे, येणार आहे. उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं. ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे. त्याच्यामुळे या 14 मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार. तर दुसरीकडे ज्या गावातून मराठा आंदोलनाचं रूप व्यापक झालं त्या अंतरवाली सराटी इथं आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी ओबीसी आंदोलकांनी सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखणे, विठ्ठल तळेकर, श्रीहरी निर्मल यांचा उपोषणात सहभाग आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती रद्द करण्यात यावी, त्याचप्रमाणे देण्यात आलेली 58 लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी तशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये उपोषण सुरू असताना त्याचवेळी अंतरवाली सराटी गावात ओबीसी उपोषण सुरू करण्यात आलं. दरम्यान अंतरवालीमध्ये उपोषण आणखी तीव्र करण्याच्या सूचना ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलेल्या आहेत. या GR-मुळे ओबीसी आरक्षणावरती नक्कीच हा अन्यायकारक आहे आणि त्यामुळं हा GR जो आहे ताबडतोब हा GR महाराष्ट्र सरकारने हा मागे घ्यावा. या GR-ला कायदेशीर आव्हान सुद्धा देण्याचं जे आहे आम्ही नक्की केलेलं आहे की अंतरवाली सराटीतलं जे आंदोलन जे आहे ते आंदोलन आता आणखीन तीव्र जे आहे ते आपल्याला करावं लागेल. सर्वप्रथम तर आम्ही त्या GR-चा निषेध करतो आणि या ठिकाणी आम्ही तो GR जाळलेला आहे. एकीकडे फडणवीस साहेब तुम्ही म्हटले की आमचा DNA ओबीसी आहे आणि झोपेत धोंडा घालण्याचं काम तुमच्याच अध्यक्षतेखाली झालेलं आहे. यामुळे हा ओबीसी समाज या महाराष्ट्रातील तमाम व्यथित आहे आणि या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला उपोषणाची भाषा समजते ना. सगळ्यात जास्त तीव्र आंदोलन याच अंतरवलीमधून आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत. आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण या ओबीसींच्या लेकराबाळाचं आरक्षणाचं संरक्षण आम्ही करणार.